हाय एवरीवन। आज जो चैप्टर पढ़ने वाले उसका नाम है एक्सक्रीटरी प्रोडक्ट एंड देयर एलिमिनेशन। पहले ये मालूम होना चाहिए कि एक्सक्रेशन किससे बोलते हैं। व्हाट इज मीन बाय एक्सक्रेशन? एक्सक्रेशन मीन्स द प्रोसेस थ्रू विच removal of nitrogenous waste outside the body is called excretion. आता ज्या प्रक्रियेमध्ये नायट्रोजनस वेस्ट मटेरियल शरीराच्या बाहेर काढल्या जातात त्या प्रक्रियेला एक्सक्रेशन म्हणायचं. किसे बोलते एक्सक्रेशन? द प्रोसेस थ्रू विच रिमूवल ऑफ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आउटसाइड द बॉडी. इन एक्सक्रेशन प्रोसेस इन ह्यूमन बीइंग, किडनी plays important role in the excretion process, but in different animals different excretory organs are formed. Like in invertebrates, protonephridia, nephridia, Malpighian tubule, are the excretory organs formed in invertebrates. But in vertebrates, kidney plays important role in the excretion process, which is the nitrogenous waste material formed in the body. Ammonia, urea and uric acid are the excretory product formed in the body. How to produce the nitrogenous waste material in the body? ये मालूम होना चाहिए कि ये एक्सक्रीटरी प्रोडक्ट कैसे प्रोड्यूस होते हैं अपने बॉडी में. कैसे प्रोड्यूस होते हैं? ड्यूरिंग मेटाबॉलिक एक्टिविटी. जब हम डाइजेशन करते हैं, आफ्टर डाइजेशन ब्रोकन डाउन द कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इनटू सिंपल एंड सॉल्युबल फूड मटेरियल. आफ्टर डाइजेशन प्रोसेस एब्जॉर्प्शन टेक प्लेस. After absorption, assimilation take place. In assimilation, complete oxidation of nutrients take place. That is the amino acids, fatty acids, glucose. आता assimilation process मध्ये कोणाचं ब्रोकन डाऊन होतं? अमिनो ऍसिडचं ब्रोकन डाऊन होतं, फॅटी ऍसिडचं ब्रोकन डाऊन होतं, ग्लुकोजचं ब्रोकन डाऊन होतं. आता आपल्याला माहित आहे की ग्लुकोजचं ब्रोकन डाऊन रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये पाहिजे आपल्याला. कोणत्या इथे रेस्पिरेशन मध्ये उदाहरणामध्ये ग्लुकोजचं ब्रोकन डाऊन पायरुव्हिक ऍसिड फॉर्मेशन केलं जातं, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम याद्वारे आपण काय पाहतो? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणजेच ग्लुकोजचं ब्रोकन डाऊन करतो. मग आधी रिलीजेस द एनर्जी. लाईक दिस अमिनो ऍसिड्स, एक्सेस अमिनो ऍसिड्स आर ब्रोकन डाऊन इन द लिव्हर. एक्सेस अमिनो ऍसिड्स आर broken down in the liver to form the byproduct. That byproduct is called ammonia. Which are the nitrogenous waste material? Ammonia, urea and uric acid are the nitrogenous waste material. What happen if such nitrogenous waste material remains in the body? अब देखो, ये nitrogenous waste material अगर अपने बॉडी में वैसे के वैसे रह गए तो क्या होता है? It becomes toxic and affect on the different organs of the body. It must be eliminated or removed outside the body. The process through which such a nitrogenous waste material remove outside the body, that process is called excretion. Simple आहे. ज्या प्रक्रियेमध्ये हे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आपल्या शरीराच्या बाहेर आपण काढतो त्याला काय म्हणतो? एक्सक्रेशन म्हणतो. मग आता हे वेस्ट मटेरियल कसे तयार झाले हे महत्वाचं आहे. कसे तयार झाले? ड्यूरिंग मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी
What is meant by metabolic? Chayapchay. What is meant by chayapchay? After digestion, absorption of food material take place in the small intestine. Such absorption includes nutrients. That nutrients enters into the blood or absorb into the blood. Through the blood, such nutrients absorbed by cell or enters into cell. And in a cell, the broken down of nutrients take place, during which some waste material are formed. That is, the carbon dioxide is also waste material, water is also waste material, along with अमोनिया, यूरिया एंड यूरिक एसिड आल्सो वेस्ट मटेरियल। अब हमें यह देखना है कि अमोनिया कैसे प्रोड्यूस होता है अपने बॉडी में, यूरिया कैसे प्रोड्यूस होता है और यूरिक एसिड ये देखेंगे। तर अमोनिया कसा निर्माण होतो? एक्सेस अमिनो एसिड्स इन द लिव्हर, एक्सेस अमिनो एसिड्स इन द लिव्हर ब्रोकन डाउन बाय डीअमायनेशन प्रोसेस। एक्सेस अमीनो एसिड कौन सा एक्सेस अमीनो एसिड्स आर ब्रोकन डाउन इनटू द लिवर टू फॉर्म अमोनिया। इन डीअमाइनेशन प्रोसेस, कौन से प्रोसेस में? डीअमाइनेशन प्रोसेस मध्ये काय होतं? एक्सेस अमिनो एसिड्स ब्रोकन डाउन इनटू द अमोनिया इन लिव्हर टेक प्लेस। अमोनिया इज द नायट्रोजनस वेस्ट मटेरियल। अमोनिया काय आहे? आता नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आहे। मग हा कुठे तयार झाला? लिव्हर मध्ये। अमोनिया इज द हायली टॉक्सिक, require large quantity of water for removal of ammonia, and large quantity of water not found in the all living organisms or all animals. Therefore, during ornithine cycle, ionosinic process, in ornithine cycle ammonia get converted into urea. Ionosinic process, ammonia get converted into uric acid. काय होतं बघा, सगळ्याच प्राण्यांमध्ये अमोनिया हा शरीराच्या बाहेर नायट्रोजनस वेस्ट म्हणून काढला जात नाही। का? कारण अमोनिया हा कसा हायली टॉक्सिक आहे। आता ते बघू आपण। सॉल्युबल इन वॉटर, इट फॉर द रिमूवल ऑफ अमोनिया रिक्वायर लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर, and large quantity of water not found in the all living organism or all animals. Therefore, ammonia get converted into urea and uric acid. Then nitrogenous waste materials are removed outside the body in the form of ammonia, urea and uric acid. आता आपल्याला पाहायचंय मग वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये मग एक्सक्रेटरी प्रोडक्ट कोणकोणते? तर अमोनिया, युरिया आणि यूरिक ऍसिड आहे। आता पाहू आपण मोड ऑफ एक्सक्रेशन। आता एक्सक्रेशनचे मोड जर बघितले तर पहिला पडतो अमोनोटेलिझम। What is meant by ammonotelism? The process in which removal of ammonia outside the body as excretory product. ज्या प्रक्रियेमध्ये ammonia as a excretory product remove outside the body, मग ज्या प्रक्रियेमध्ये अमोनिया हा एक्सक्रेटरी प्रोडक्ट म्हणून काय केला जातो? शरीराच्या बाहेर काढला जातो। that process is called ammonotelism. This ammonotelism process occurs in which animals? That animals is called ammonotelic animals. What is meant by ammonotelic animals? Ammonotelism process occurs in which animals? That animals are called ammonotelic animals. What is meant by ammonotelism? Removal of ammonia as the excreted product, remove outside the body. And ammonia is the highly toxic. अमोनिया कसा आहे? हायली टॉक्सिक म्हणजे विषारी आहे। बट
soluble in water. आता बघा, विषारीता आहे, त्याच्यानंतर पाण्यामध्ये तो विरघळतो. जर का हे वेस्ट मटेरियल आपण तसेच बॉडीमध्ये ठेवले, ते काय व्हायले, टॉक्सिक बनतायत आणि वेगवेगळ्या ऑर्गनवर काय करतात, परिणाम करतात. त्यामुळं यांना शरीराच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. मग ज्या प्रक्रियेमध्ये आपण हे वेस्ट मटेरियल शरीराच्या बाहेर काढतो, त्या प्रक्रियेला काय म्हणलं जातं, एक्सक्रेशन, नॉट अमोनोटिलिझम. ज्या प्रक्रियेमध्ये वेस्ट मटेरियल आपण शरीराच्या बाहेर काढतो त्याला काय म्हणायचं, एक्सक्रेशन. मग वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळे एक्सक्रेशन प्रोसेस आहेत, म्हणजे एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहेत. समजा आता एक्सक्रेटरी प्रोडक्ट नायट्रोजनस वेस्ट किती प्रकारचे, 3 आहेत. अमोनिया एक आहे, युरिया एक आहे आणि युरिक ऍसिड एक आहे. लाईक दिस, इफ द अमोनिया इज रिमूव्ह आउटसाइड द बॉडी, then that process is called ammonotelism. Ammonotelism process occurs in which animals? That animals is called ammonotelic animal, and ammonia is a highly toxic but soluble in water. It requires large quantity of water. For removal, म्हणजे for removal of ammonia require large quantity of water. कशासाठी, शरीराच्या बाहेर काढण्यासाठी. कोणाला, अमोनियाला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी काय लागतं, लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. अँड लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर फाउंड ओनली इन द aquatic animals. लार्ज क्वांटिटी ऑफ वाटर फाउंड ओनली इन द aquatic animals. ये समझ में आ रहा है कि नहीं आपको? देखो, व्हाट इज मीन बाय अमोनोटिलिज्म? The process through which the ammonia is the excreted product removed outside the body. Ammonotelism occurs in which animals? That animals is called ammonotelic animals. Ammonia is the highly toxic but soluble in water. For removal of ammonia require large quantity of water. Near about 300 to 500 ml of water require per gram of ammonia. 1 ग्राम अमोनिया को बाहर निकालने के लिए 300 to 500 ml ऑफ वाटर जरूरी है. अगर देखो, इतना वाटर जो कि 300 to 500 ml पर ग्राम ऑफ अमोनिया, इसके लिए वाटर वेस्ट हो रहा है, तो इतना वाटर टेरेस्ट्रियल एनिमल्स के बॉडी में उपलब्ध नहीं है. तो therefore this ammonotelism process found only in the aquatic animals. For example, in bony fishes, aquatic insects, bony fishes, not a cartilaginous fishes, tadpole larvae, etc. ये समझ में आया? Ammonotelism. Like this, urea as the excretory product. ये हो गया ammonotelism. मगर why ammonotelism process occurs in the aquatic animals? ऐसा ही क्वेश्चन पूछ सकते हैं कि ammonotelism process aquatic animals में ही क्यों बोले तो aquatic animal, why ammonotelism process occurs in the aquatic animals? Because ammonia is the excreted product removed outside the body. For the removal of ammonia required the large quantity of water not found in the other animals. Large quantity of water found only in the aquatic animals. Therefore, ammonotelism process occurs in the aquatic animals. ये हो गया ammonotelism. दूसरा है यूरियोटेलिज्म. व्हाट इज मीन बाय यूरियोटेलिज्म? अब यूरियोटेलिज्म किसे कहते हैं? यूरियोटेलिज्म मीन्स यूरिया एज excretory product remove outside the body. आता बघा,
प्रत्येकाच्या लिव्हरमध्ये अमोनिया तयार होतो. कोणत्या प्रोसेसद्वारे? डिअमायनेशन प्रोसेस. ड्युरिंग डिअमायनेशन प्रोसेस फॉर्म द अमोनिया फ्रॉम अमिनो ॲसिड्स. बट for the ammonia required the large quantity of water not found in all living organisms. Therefore, ammonia get combines with carbon dioxide. Ammonia get combines with carbon dioxide to form urea. That process is called Ornithine cycle. For formation of ammonia into urea require large quantity of energy. काय लागते इथं? लार्ज क्वांटिटी ऑफ एनर्जी फॉर कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू युरिया. इन विच सायकल? ऑर्निथाइन सायकल. युरिया as the excretory product removed outside the body, that process is called ureotelism. Urea is also soluble in water. And less toxic than ammonia. Urea can less toxic than ammonia. For the removal of urea require less water as compared to the ammonia. For removal of ammonia require 300 to 500 ml of water per gram of ammonia. But for removal of urea required less water, near about 50 ml water per gram of urea. 1 ग्राम युरिया रिमूव्ह करण्यासाठी जवळपास किती पाणी लागतं? 50 ml. मग आता कसा आहे? अमोनियाच्या तुलनेमध्ये युरिया कसा आहे? लेस टॉक्सिक आहे. युरिया इज सॉल्युबल इन वॉटर. फॉर रिमूव्हल ऑफ युरिया रिक्वायर लेस क्वांटिटी ऑफ वॉटर, नियर अबाउट 50 ml. It occurs in the terrestrial animals like the amphibians, terrestrial amphibians, adult बोलो frog. फ्रॉग मध्ये पण नॉट अ टॅडपोल लार्वे. फ्रॉग, टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स. आता टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स मध्ये युरिया रिमूव्ह आउटसाइड द बॉडी इन द फॉर्म ऑफ युरिन. युरिनच्या माध्यमातून काय केलं जातं? युरिया शरीराच्या बाहेर काढलं जातं. कारण आता युरिया कसा आहे? सॉल्युबल इन वॉटर. आता हे झाला युरिओटेलिझम. आता 3 नायट्रोजनस वेस्ट मटेरियल होते. कोणते? अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड. मग आता युरिओटेलिझम मीन्स रिमूव्हल ऑफ युरिया ॲज द एक्सक्रेटरी प्रोडक्ट आउटसाइड द बॉडी इज कॉल्ड युरिओटेलिझम. युरिओटेलिझम प्रोसेस ऑकर्स इन विच एनिमल्स? दॅट एनिमल इज कॉल्ड युरिओटेलिक एनिमल्स. हाऊ टू फॉर्म द युरिया फ्रॉम अमोनिया? युरिया कसा तयार होतो अमोनिया पासून? अमोनिया गेट कंबाइन्स विथ कार्बन डायऑक्साइड टू फॉर्म द युरिया. इन ऑर्निथाइन सायकल for the formation of urea require large quantity of energy, and urea is the soluble in water. It is less toxic than the ammonia. For the removal of urea require less water as compared to the ammonia, near about 50 ml per gram. Urea removed outside the body in the form of urine. It occurs in the all terrestrial vertebrates and amphibians. Some amphibians, that is the frog. अब एक है यूरिकोटेलिज्म. What is meant by यूरिकोटेलिज्म? यूरिकोटेलिज्म प्रोसेस किसे कहते हैं? The process through which uric acid as excretory product removed outside the body. आता कोणता तयार होतो? युरिक ऍसिड. आता अमोनिया पासून युरिक ऍसिड काय केला जातो? तयार केला जातो. आता अमोनिया तर तयार होणारच. अमोनिया पासून काय तयार केला जातो? युरिक ऍसिड तयार केला जातो आयोनोसेनिक प्रोसेस द्वारे. कोणती प्रोसेस आहे इथं? आयोनोसेनिक प्रोसेस. थ्रू द आयोनोसेनिक प्रोसेस ammonia get converted into uric acid. This process in which uric acids as the excretory product remove outside the body, that process is called uricotelism.
Uricotelism process occurs in which animals? That animals is called uricotelic animals. Uric acid is the least toxic. खूप कमी प्रमाणामध्ये विषारी असतो. इट इज इनसॉल्युबल इन वॉटर. कसा आहे हा? इनसॉल्युबल इन वॉटर, least toxic. For removal of uric acid require little quantity of water, or sometimes doesn't require the water. It also remove in the form of pellet or paste. Pellet or paste च्या माध्यमातून काय केलं होतं? सेमी सॉलिड फॉर्म मध्ये युरिक ऍसिड आपण शरीराच्या बाहेर काढू शकतो. इफ युरिक ऍसिड remains in the body, it store in the joint. तुम्ही जर स्केलेटल बघितलं असेल, स्केलेटल ह्युमन स्केलेटन, सायनोव्हेल फ्लुइड आहे. सायनोव्हेल फ्लुइड मध्ये युरिक ऍसिड डिपॉझिट होतो. त्यामुळे काय होतं? आर्थ्रिटिस, जॉईंट पेन हा फॉर्मेशन होतो. जसं वय वाढलं तसं त्या जॉईंट मध्ये फ्रीली मुव्हेबल असो कोणताही असो, तिथं काय असतं? सायनोव्हेल फ्लुइड असतो जॉईंटच्या दरम्यान. त्या सायनोव्हेल फ्लुइड मध्ये काय डिपॉझिट व्हायला लागतो? युरिक ऍसिड डिपॉझिट व्हायला लागतो. आणि युरिक ऍसिड जर डिपॉझिट झाला तर काय होतं? जॉईंट पेन, आर्थ्रिटिस फॉर्मेशन होतं. तर uricotelism means uric acid as the excreted product removed outside the body. First of all, in which process uric acids are formed? Uric acids are formed from the ammonia by ionogenic process. Ionogenic process द्वारे काय होतं? अमोनिया पासून युरिक ऍसिड तयार होतं. त्याला सुद्धा काय लागतं? रिक्वायर्ड द लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. मग uricotelism process occurs in which animal? That animal is called uricotelic animals. For the removal of uric acid required little water. It is least toxic and it is insoluble in water, or sometime it doesn't require the water. It remove in the form of dry form or pellet or paste or dry form. It occurs in the reptiles. कोणामध्ये आढळून येतो? रेप्टाइल्स मध्ये, किंवा बर्ड्स और योज मध्ये आणि बर्ड्स मध्ये काय केलं जातं? रिमूव्ह युरिक ऍसिड ॲज द एक्सक्रेटरी प्रोडक्ट. बघा आता, व्हॉट इज मीन बाय एक्सक्रेशन? विच आर द मोड्स ऑफ एक्सक्रेशन? एक्सक्रेशन मध्ये काय पाहिजे होतं? की एक्सक्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ toxic material or nitrogenous waste material outside the body. Mata, how to form the nitrogenous waste material? During metabolic activity forms the some nitrogenous waste material. If such nitrogenous waste material remains in the body, it becomes toxic and affect on the different organs of the body. Therefore, it must be removed outside the body. In different animals forms different excretory organ. Like in invertebrates, phlegm cells or protonephridia, nephridia, then Malpighian tubules are formed, then produce the or develop the kidneys. In vertebrates, like this, such a respiratory organs remove or first of all collect, separate and remove the nitrogenous waste material outside the body. आज जो हमने देखा है कि एक्सक्रेशन किससे कहते हैं और विच आर द डिफरेंट मोड्स ऑफ एक्सक्रेशन इन डिफरेंट एनिमल्स. ओके, ये समझ में आए? देखो, मोड्स कितने? 3 है. अमोनेटिलिज्म, किसे कहते हैं अमोनेटिलिज्म, किसे कहते हैं यूरियोटेलिज्म और किसे कहते हैं यूरिकोटेलिज्म. और उसका एग्जाम्पल